नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। याला शपथनामा असे नाव देण्यात आले आहे। या जाहीरनाम्यातून घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। मात्र शरद पवारांचा शपथनामा नावाचा जाहीरनामा म्हणजे जगातील सर्वात मोठी फसवणूक असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे। उद्धव ठाकरे यांनी जानकरांना रेल्वे स्टेशनवर झोपवावे अशा गलिच्छ भाषेत टीका केलेली आहे। महादेवराव जानकर यांचे समर्थक या महाराष्ट्रामध्ये घराघरात आहे, ते उद्धव ठाकरे यांना माफ करणार नाहीत अशी प्रतिक्रिया देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांसमोर दिली। कोणी आडकाठी केली नाही आहे। केंद्राने जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आडकाठी करत नाही। केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती अंतिम निर्णय घेतं। ती निर्णय घेतल्यानंतर त्या समितीची बैठक झाल्यावर मग पक्षप्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं की केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती समिती अंतिम निर्णय करतं। राज्याच्या समितीला फार काही त्या ठिकाणी त्यामुळे किंतु परंतु नाही, केंद्रीय समिती निर्णय करेल। शरद पवारांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा, शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे। खरं तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खरं तर जनतेला मूर्ख बनवणे आहे। शरद पवार साहेबांनी 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला खंजीर खुपसून इंदिरा गांधीची साथ सोडली आणि शरद पवार ब्रह्मानंद रेड्डीजी सोबत गेले। पुढे जर आपण विचार केला पवार साहेबांचा पराक्रम जो खंजीर खुपसण्याचा आहे, 1978 मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादाचं सरकार शरद पवार साहेबांनी पाडलं। 80 मध्ये 40 आमदार बंडखोरी करून पुलोतचं सरकार शरद पवार साहेबांनी खंजीर खुपसून स्थापन केलं। 88चा विचार केला, पुलोतला पुन्हा खंजीर खुपसलं, पुलोतच्या पाठीत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले। 99 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली, काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले। 2019 मध्ये अजितदादाला शब्द दिला, अजितदादाच्या पाठीत खंजीर खुपसला, पुढे गेले। 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली। असा जो शरद पवार साहेबांचा प्रवास आहे हा खंजीर खुपसणारा आहे। आणि पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे। शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे। त्यामुळे पवार साहेबांच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही, या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही। जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये शरद पवार होते तेव्हा स्वतःचं राजकारण, स्वतःच्या लोकांचं राजकारण आणि सत्तेपासून पैसा आणि पैशापर्यंत सत्ता या महाराष्ट्राचं कधीच भलं झालं नाही। मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जो जाहीरनामा आहे, जो वचननामा आहे तो राष्ट्र कल्याण आणि देश कल्याणाचा आहे। इंडिया आघाडीचा जाहीरनामा हा खरं तर इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी काँग्रेसने असं म्हटलं आहे, हिंदूची संपत्ती आम्ही ओढू आणि मताच्या लागून चालण्याकरता एका दुसऱ्या लोकांना देऊ। त्यामुळं एककडे हिंदूच्या मागे हिंदूचा त्या ठिकाणी नाश करण्याकरता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा ही जशी उदयनिधी स्टालिननी केली आहे ती उद्धव ठाकरे करतायत, ती शरद पवार साहेब करतायत। कॅमेरामन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।